तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत। कोकिळाचं पिल्लू आहे आणि इकडे दोन कावळा आहेत, इथं बसलेत. त्या कावळ्याने कोकिळाच्या पिल्लांना जन्म दिलाय. ती कावळं त्या पिल्लांच्या माग 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 फिरते ते आणि तिनं क्राव क्राव असे आवाज काढते. आणि आता थोडासा आज बदलला. 3 दिवस झाला आमच्या घराच्या अवतीभोवती फिरते. त्या पक्षाचा बघा किती सकाळ सकाळ सुंदर चिवचिवाट चालू आहे. दिलं का गोमूत्र धरायला चालू आहे आपल्याला पिकांना द्यायला. पाठीतच धरलं वय, पाठीतच धरलं पटकन काय आणते हा. ती पण फिरती 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 थांबते का? 2-3 लिटर गवले घ्याव जास्त गवले थांबत नाही परत परत शेवटची एका जाग्याला. तिला काय वाटतं काय, तिला वाटतं मालक लय मोठा होईल. एवढं सापडलं हा, चांगलं सापडलं तरी टिपाट करायचं का आपल्याला? हा, मोठं टिपाट करायचं गोमूत्राला. ती सांडलं काल तुम्ही, कसं ठेवलं मी रात्री बघितलं. बादले ना मग काय माय लेकरांनी सांडलं काल. पलीकडे ठेवा जरा. मी म्हणतो आता टिपाट मोठा आणावं. का रे सौम्या काय म्हणतोय? सौम्या सोड म्हणतोय, सोड है ना सौम्या? उचलायचं अजून मला. शेण उचलायचं ना? शेण उचलायचं पटकन. बरोबर, टिपाट घ्या मग इकडं. करू ते एवढं नीट. सोमना मला हाक मारतो का लगेच, लगेच बोलवतो त्याला ना. हो इकडे बघतो असं केलं हे बघ आहे का बघा बघा कसं करते. हे सोम्या सगळ्यात प्रेमळ आहे बरं काही. ह्याच्या आधीचा ती सरदाऱ्या होता, त्यांनी माझा गुडगा मोडून टाकला पाक. होय, लय भित्र होत ते. त्याला कसं बस परत आणलं जाग्याला. पण ही लय चांगला आहे अगं. होय स्वाम्या, मी चाललो ना मला असा मधनं झाक मारतो. करते करते माझ्याकडे आले आता. मला नाही बाबा लय हाताला ही करायला. तू बस तिकडच माग माग. हा घेऊ की चला. हो का ही कावळ, ही कावळं आणि ह्यांची पिल्लू आहे ती कोकिळा. ती कोकिळा कुर्र कुर्र करते आणि ही तिच्या माग. आणि आज आवाज बदललाय, तुम्ही बघितलं कोकिळाचा? कोकिळासारखा आवाज यायला. मला इतके दिवस खरं सांगू का खोटं वाटायचं की कोकिळा कावळ्याच्या घरट्यात कसं काय अंडी घालत. पण हे आज मला पक्कच्या पक्क माहिती नाही. आपण गेल्या वर्षी पण बघितलं होतं पण थोडा विश्वास कमी झाला. पण आज ही कावळं त्या कोकिळाच्या माग पिल्लू आहे म्हणल्यावर पण ती कोकिळाच आहे. ती तिथं बसले का? हाय हाय या. काय दळण करताय काय? त्यांना म्हणा घराची पण नाही आहे की मी आहे. काय चाललंय तुमचं? काय दिलंय की तू काम लावलंय की मला काय तरी. मला माणसं अजून वर नाही विचारते काय चाललंय तुमचं. माणसं बसलेली बघवत नाही तेव्हा मला कामात दिसली माणसं तर बरं वाटतं. थांबते काय म्हणते तर बघते. नाही हाय मी या. गट्टू इथं बसलाय, वाटेलाच बसलाय. या हाय की पण मी काय काय साप आहे काय? नाही पाईप सापावर दिसते. हा 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 हा. आपल्याकडे सापासनी काय कमी आहे काय? कमी आहे का जंगल मधल्यावर? नाही लागली ती पहिल्यांदाच आली असेल इकडं. हा त्याच्यामुळे मी म्हणले तिला घेऊन जा. हा मग मला चला पूजेला ना. हा आज हरतालिका नाही का? तीच की.
काय काय न्यायचंय बघा मग घ्या तुमच्या हातात. सगळी फळाची तुमची. आता तुम्हाला फळ बिळ काही नाही ते का राहून इथं. चिकू आणलंय तिथं. मी आणलंय रामफळ आहे की पण आमच्याकडे. बघा हाय ते बी कळना. रामफळ आणि चिकू आणलंय म्हणजे रामफळ आमच्या दारात आहे हा आणि चिकू राजश्रीच्या त्या जास्वंदीची फुलं आणली. बर बर बर. पेरू काय काय 5 फळं लागते ती ना हो. हा 5 फळांची पानं हराळी आघाडा अजून हे आपल्या इथं. हाय की. काय म्हणते सांग आता. तुम्ही सुरुवात केली. हा. आईला माझी तक्रार सांगताय की काय सांगितलं? मला चटक्याचं खायला लागतं. तुला चटक्याचं पोरं, लागतं आईवर गेलाय बापू आईवर गेलाय त्याला चटक्याचं खायला लागतं. मग नाही लागत तुला लागत नाही. वडापाव कोण सांगतं मला आणायला. पण कधीतरी आधी फरसाना कोण मागायचं. कधीतरी ती इच्छा असती. इच्छा असते. मनाला कधीतरी खाऊ वाटतं ते. बर बर बर. आई खरं सांगायचं गावात आल्यावर आई काहीतरी आहे का असं म्हणणार कोण आहे हो. आहे काय आणि म्हणजे पोट भरून जेवलं तरी किचन मध्ये हुडकणार कोण आहे. गस काय आता गस काय आता गस काय. अगं पण अहो एखाद्या गोष्टीचं कधीतरी खाऊ वाटणं तो मोह वेगळा झाला. वेगळं झाला. हा आणि तुमच्या खाल्लं पोट भरलं तरी काहीतरी असावं काहीतरी वेगळं असावं. मला गोड लागतं खायला चटक्याचं नाही. लय फरक आहे या दोन गोष्टीमध्ये. मला जेवण झालं ना थोडस गुळ म्हणा चांगलं चांगलं ना गुळ हा खडी साखर पेढा गुलाबजाम काय बी असतं गुला- ते हे- मिठाई लाडू. गोड साखर नाही तर गुळ या दोन गोष्टी मी खात असतो. गुळ जरा जास्त खातो म्हणजे जेवण झालं की थोडासा गुळ खायचं मला माझ्या मनात असतं. ते मी हुडकत असतो. तुझ्यासारखं शेव पापडी फाफडा वडापाव असलं मला नाही आवडत. कधी खाते किती आणलं तुम्ही. मी आणत नाही. किती आणलं? तुम्ही जर तिथं आणला ना नुसतं वाळून जाचाल त्याच्यामुळे मी आणत नाही. भाकर जरा खात जावा पोटा पाण्याला खात जावा. बरं आहे आम्हाला असंच. तब्येत जरा चांगली करा. पडलं तरी कोणाला उचलून खात्या न्यायला पित्या यावं. घराची आबरू घालवायला लागला होता असं तुम्ही. कोण म्हणलं आबरू जातं? हा. कोण म्हणलं सांगा की. बाप्या झालं तू झालं वाळून चाललाय नुसतं. कोण म्हणलं वाळून चाललंय. आमच्या वयाच्या मानाने आम्ही बरोबर आहे. वयाच्या मानानं 40 किलो वजन आहे ती तुमची. बाद झाली माणसं म्हणणार नाही ती काय या बाईला नवरा खाऊ पिऊ घालतो का नाही कोण असतो. नवऱ्याला काय घे मला नाही. तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो सकाळचे वाजलेले 11 आणि आता आजच्या कामाला चालू करायचं आहे. आज आपल्याला हे ड्रिपचं बघायचं आहे. आज हे काम आहे आपलं. तर काल आपण उडीत करून आलो आणि मशीन इथंच लावली. येता येतात तिकडून 3 पाईपा आणल्या जे की आपल्याला इकडं आज कमी पडणार होत्या तिकडच्या शेतातून आणल्या. आता मशीन लावू ट्रॅक्टर रिकामा करू आणि सरी यंत्राने इथं एक चर घेऊ अशी म्हणजे आपल्याला हे पाईपा पुरायच्यात पूर्ण इथून तिथून घ्यायचे आपल्याला चर. तर वातावरण बी चांगलं आहे. ऊन सावलीचा खेळ आहे आणि अशात काम करायला बरं वाटतं. निवळ ऊन असलं तर बी काम करू वाटत नाही. तर ट्रॅक्टर लावून घेऊ आधी. फळं आपल्याला पूजेसाठी फळं पानं जे आपल्याकडे आहे ती घ्यायची. गेल्या वर्षी मला कमेंट आलते की कच्ची फळं वापरायची नाही. पण आमच्या खेड्याकडं हीच पद्धत आहे आणि जी पद्धत आहे तीच अवलंबवतो आम्ही. फुल जरी असलं तरी घ्यायचं आपण फळाचं आणि जरी फळं जरी नसली तर डायरेक्ट अशी फांदी घेतली तरी चालतं. पेरू आपलं सीताफळ झालं सीताफळ, पेरू पेरू. झालं. जांभळाचं घ्यायचं असलं की पान जांभूळ नको का फळच आहे की. हाय पण नको. बर आता दुसरी 5 फळ काय काय घेणार तू. चिकू आहे की आपल्याकडे. चिक्कू 3 झाली. रामफळ आहे पान पण 4 आता झाली. अजून एखादं बघायचं. मग मी तर म्हणलं होतं तुला जांभळ घे. जांभळ सुद्धा फळच आहे का तुरी घ्यायचे ते. तुरी नाही घ्यायचं जिथं आपल्याला म्हणजे फुलं आहेत हा म्हणजे फुलं घ्यायचं हो. तुरीची नाही मला नाव येईना. धोत्रा धोत्र्याची फुलं होय. बर पूजेसाठी. आता थोड्या वेळाने हे उमलल
ते नाही ते सुकून गेलेलं आहे ते नको घेऊ. ताजं अजून आलं नाही का वेळेला? हम्म. अजून एक होता की त्यात. किड्याने बघा कसं घर बनवलंय. त्याच्या आतमध्ये त्याचा कोश आहे. निसर्गाची किमया. घेतलं का? हा अजून एक फळ काय घेणार तू? बघू बघू नाही जांभळ घे ना, पान जांभळाचं. बरं घ्यायची. थांबा मला आता नंतर उंबराचं घे. उंबर सुद्धा फळच आहे. काय हराळी घ्यायची आता इथली मस्त पैकी. हराळी आहे का तिथं? घ्या मग. हे का नाही कवळी लुसलुशीत, कुठं जायची गरज नाही, यायची गरज नाही, आपल्या रानात सगळं तयार. हम्म. आणि ह्याची फुलं पण घ्यायची आहेत आपल्याला, गोखरणाची. बर. तर ही गोखरणाची फुलं, इकडं निळं फुलं आहे आणि इकडं पांढरं. ही निळ्या फुलाचं झाड आहे आणि ही पांढऱ्या फुलाचं आहे. ही तर बरीच होती पण आम्ही काढून सगळी चिंगेला चारलो वेल. फुलं काढून घेते मी. तर हे रामफळाचं आणि हे आंब्याचं अशी आपली 5 फळांची पानं घेऊन होत आहेत आता. आता शेवटी आपण आलो इकडं जास्वंदीकडं आणि जास्वंदीला फुलं बघा भरपूर लागलेत. आता मी इथली तोडलेत थोडी, भरपूर अशी फुलं लागलेत. तोडून घेतलेत ताटात. ही पांढरी आहे, लाल आणि गोखरणा. तर आता ही फुलं आपण देवापुढं वाहणार आहे. तर ह्या फुलांचा उपयोग आता गणपतीमध्ये सगळेजण गणपतीला वाहतात, देवाला वाहतात. तर ते सुकवून ठेवा आणि तुमच्या खोबरेल तेलात कडवा, त्यामुळे केसांना चांगला फायदा होतो. तर ड्रिपची पाईपलाईन करायसाठी आपण इथं चारी खांदायची होती, ती ट्रॅक्टरनी खोदून घेतली. आता माती वाढायची जरा. इथं थोडंसं अजून बी मनासारखं खड्डा पडलेला नाही, म्हणजे चारी तेवढी आपली मनासारखी झालेली नाही, त्याच्यामुळे ही आता माती वडून घेते ते. कारण इथं गाड्या जनावरं जाते ते ना इथनं, गाई आपल्या, ती पायाने लगेचच फुटू शकते त्या का नाही हो? माती वडायची अजून एकदा ना, अजून एकदा चारी जमिनी लेवलनीच आहे. किती लय उंच नाही ना. नाही हा म्हणूनच किती आता हे करायचं ना आपल्याला, अजून थोडी खाली न्यायची चारी. असंच नेलं तर काय होतंय? अशीच नेलं ट्रॅक्टर तर काय होतं? असंच झाली पूजा. पाटच नाहीत. पाठ आहे ती ओक्तीतला घी. पाठ ओक्तीत त्या ह्याच्या खाली ठेवले ते 2 पाठ. त्याला खाल्लं निघलंय ते बसून घेतो. पाय निघलाय त्याचा. जसं जमल तसंच करावं. तर तवा जेवणी करक भरली की मग लय अवघड व्हायचं. मी घेतो माझी काळजी. तिथनच पुन्हा चारी आली पाहिजे हो. पण मी काय म्हणते ह्याच्यात थोडं थोडं पाणी सोडावं म्हणजे चारी अजून खाली जाईल. चिकूल होईल थोडं थोडं. हा थोडं थोडं. काय नाही थांबा मी पाठ देते. तेवढं